नमस्कार. आज आपण पितृपक्षामध्ये बनवली जाणारी थापी वडी बनवूया. अगदी सोप्या पद्धतीने अशी पद्धत तुम्ही कधी वापरली नसेल. एकदम सुकी, ओलसर होत नाही आणि खायलाही खूप छान अशी खुसखुशीत सारखी लागते. तर नक्की बनवा. यासाठी मी लसूण, मिरची, जिरेचा ठेचा घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. पॅनमध्ये मी 1 पळी तेल घेतलं. तेल जास्तही घ्यायचं नाहीये. आता मी इथे 1 चमचा लसूण, मिरची आणि जिरेचा ठेचा घेतला आहे. मी हे थोडं जरा जास्तच बनवलं आहे. आपल्याला जर दुसऱ्या भाज्या बनवायच्या असतात, भेंडी, अळूवडी, मेथीची भाजी या सर्वांसाठी हे आपण आधी बनवून ठेवलं तर फटाफट आपल्या भाज्या बनून तयार होतात. आता इथे हा ठेचा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. खूप जास्त असं लालसर करायचं नाही, नाहीतर आपल्या वडीला लालसर असा रंग येतो. आता यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. हे 1 मिनिटभर थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. यातील सर्व गाठी वगैरे आपण फोडून घ्यायचे अशा. हे 1 मिनिटभर परतल्याने काय होतं, आपल्याला लगेच आपला झुणका जो बनवणार आहे आपण थापी वडीसाठी तो पटकन शिजलाही जातो आणि आपल्याला पाण्याचा अंदाजही बरोबर येतो. जास्त पातळ वगैरे होत नाही. आता यामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. मीठ मी इथे पाव चमचाच घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मीठ घाला. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव. सगळीकडे मीठ, हळद वगैरे लागली पाहिजे. हे छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये आता मी 1 वाटी आपण बेसन घेतलं आहे. तर 1 वाटीभर पाणी आपल्याला लागेल अंदाजे. आता हे छान असं परतून घेतलं की यामध्ये मी आधी पाऊण वाटी पाणी घालून घेते. आता आपण हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण बेसन भाजलेलं असल्यामुळे हे लगेच शिजल्याही जातं. त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे बेसन आहे आपण जे बनवलेलं थापी वडीसाठी, यामध्ये खाली थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे आपण 2 मिनिट ह्याला झाकून ठेवून शिजवून घेणार आहे आणखी. तर ते खाली न करपण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. इथे आपल्याला पूर्ण 1 वाटीभर पाणी लागलं आहे. असं सर्व एकत्र गोळा करून यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे. असं थोडंसं पाणी घालायचं, आणखी थोडं पाणी घ्यायचं. म्हणजे या सर्व झुणक्यासाठी 1च वाटी पाणी लागलं आहे. मी आणखी एक्स्ट्रा घेतलं नाहीये. आता हे आपण 2 मिनिटासाठी एकदम बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं. 2 मिनिटानंतर पुन्हा चेक करायचं. पहा आपण पाणी घातलेलं असल्यामुळे खाली अजिबात आपलं पिठलं हे अजिबात करपत नाही आणि तुम्ही हे असं चेक करायचं, हाताला अजिबात चिटकत वगैरे नाहीये. म्हणजे आपलं हे शिजलेलं आहे पूर्ण झुणका. थापी वडीचा झुणका पूर्ण शिजला आहे व्यवस्थित. त्याला झाकून लगेच एका परातीला तेल लावून घ्यायचं. थोडंसं तेल घ्यायचं आणि सर्व परातीला लावून घ्यायचं. तर यामध्ये आपण जो बनवलेला झुणका आहे तो घालून घ्यायचा. छान असा हा व्यवस्थित हाताने थोडा पाण्यामध्ये हात बुडवून व्यवस्थित थापून घ्यायचं सर्व. तुम्हाला जेवढे जाड पातळ हवी आहे तेवढं आपण व्यवस्थित थापून घ्यायचं. अगदी सुक्का छान असं बनतो. छान अशा ह्या पाटवड्या किंवा थापी वडी व्यवस्थित बनून तयार होते. अजिबात चिकट वगैरे होत नाही. तर असं पूर्ण थापून घेतल्यावर यावर तुम्हाला जर आवडत असेल तर खोबरं घालायचं वेळेवर असं किसलेलं, किंवा सुकं खोबरंही तुम्ही किसून घालू शकता. खसखसही घालू शकता.
तीळ किंवा खसखस तुम्हाला जेवढं आवडत असेल आणि थोडी बारीक कापलेली कोथिंबीर वरून घालायची. याने वड्या एकदम अशा छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात. आता या थंड झाल्या की आपण असे कापून घ्यायच्या. थंड झाल्यावरच कापायच्या, आधी कापायच्या नाहीत. अशा प्रकारे आपण जशी काजू कतली वगैरे करतो किंवा तुम्हाला चौकोन करायचे तर चौकोनही करू शकता. हे पहा किती मस्त असे छान पातळ, खूप जाड नाही, मस्त अशा खुसखुशीत सारख्या वड्या बनल्या आहेत.